कोकणची लोककला दशावतार ही एका मोठ्या पडद्यावरती येणार आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे दशावतार. ज्या चित्रपटाचं आज ट्रेलर लॉन्चिंग झालेलं आहे आणि 12 सप्टेंबरला हा चित्रपट सर्व चित्रपटगृहामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटातले अनेक कलाकार आहेत, ज्याच्यामध्ये प्रियदर्शनी इंदलकर आपल्यासोबत या चित्रपटामध्ये एका नव्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटासंदर्भातील आणि त्यांच्या भूमिकेसंदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत, बातचीत करणार आहोत. प्रियदर्शनी, आपलं प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये स्वागत. थँक्यू. आम्ही अनेक वेळा शोज मध्ये पाहतो, एक हसवणारी कलाकार आणि हसवणारी प्रियदर्शनी सगळ्यांनी पाहिलेली आहे. आता दशावतार ह्या भूमिकेमध्ये एक वेगळी भूमिका घेऊन मोठी पडद्यावरती आपण आलेले आहात. पहिली भूमिकेबद्दल आणि त्यानंतर चित्रपटाबद्दल काय प्रतिक्रिया आहे? भूमिकेविषयी सांगायचं तर जसं तुम्ही म्हणालात खूप वेगळी भूमिका आहे. आणि कधी ती प्रेमात दिसते आपल्याला ट्रेलरमध्ये, कधी चिडलेली दिसतेय, कधी छान गोंडस दिसतेय, कधी विस्कटलेल्या अवतारात दिसतेय. तर नेमकं काय आहे हे गुपित हे सगळ्यांना 12 सप्टेंबरलाच कळेल. पण इतकंच सांगेन की आत्तापर्यंतच्या माझ्या भूमिकांना आणि माझ्या सो कॉल्ड इमेजला छेद देणारं हे काम असेल. कारण हा सिनेमाच वेगळा आहे आणि वेगळ्या सिनेमातली भूमिका पण वेगळी आहे. त्यात एवढे दिग्गज कलाकार आहेत या सिनेमामध्ये, म्हणजे हे मी पुन्हा पुन्हा सांगते सगळ्या सिनेमांमध्ये, सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये, पण तरी जीभ थकत नाहीये हे सांगताना की इतके 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 दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव इतका एनरिचिंग होता, कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून. त्यात कोकणात शूट करण्याचा अनुभव इतका सुंदर होता. या निमित्ताने कोकणाशी एक वेगळं नातं जोडलं गेलं. दशावतारी प्रकार पहिल्यांदा लाईव्ह बघितला, त्यातल्या कलाकारांशी मैत्री झाली, भेट झाली. तर फक्त कथा नाही तर भव्यताही आहे, फक्त भव्यता नाही तर आशय घनही, आशय देखील तितकाच महत्वाचा आणि डीप आहे, घन आहे. फक्त तितकंच नाही तर टेक्निकल बाजू सुद्धा उजवे आहेत. उत्कृष्ट म्युझिक आहे एवी प्रफुल्लचंद्रचं. सिनेमॅटोग्राफी खूप सुंदर आहे, ज्याचं कौतुक ट्रेलरमधनं टीझरमधनं होतच आहे. तर अशा सगळ्या बाजूंनी, चहूबाजूंनी सक्षम आणि चहूबाजूंनी एक काय म्हणता येईल उत्तम झालेला दशावतार 12 सप्टेंबरला तुमच्या भेटीला येतोय, ज्याच्यात मी एक भूमिका करते आहे. तर मला वाटतं की जितकं प्रेम तुम्ही आजपर्यंत मला इंडिव्हिज्युअली दिलं, तितकंच या प्रोजेक्टलाही द्याल, किंबहुना त्याहून जास्त द्याल. आणि मला खात्री आहे की हा सिनेमा तुम्हाला डिसअपॉइंट करणार नाही. चित्रपटासाठी तुम्हाला पहिला कॉल आला त्यावेळी नेमका काय अनुभव होता? म्हणजे दशावतार ज्यावेळी लेखकांनी लिहिलं, स्क्रिप्टिंग केलं आणि त्यानंतर तुमची भूमिका म्हणून तुम्हाला जेव्हा कॉल आलं, दशावताराबद्दल तुम्हाला काही माहिती होतं की मग सगळं झाल्यानंतर तुम्ही होकार दिल्यानंतर ह्या सगळ्याबाबत उलगडा झाला? नाही, दशावतार हा कलाप्रकार तर माहित होता, पण तो कधी बघण्याचा योग आला नव्हता. फक्त ऐकलं होतं किंवा एक थिअरी माहित होती. आणि पहिला कॉल आला म्हणजे ऑडिशन झाल्या रितसर या सिनेमासाठी. तर मी ऑडिशन दिली. तेव्हा युगंधर देशपांडेनी ती ऑडिशन घेतली. तर ऑडिशनमध्ये पण स्क्रिप्ट नव्हती. त्याने सांगितलं की एक तुला सिच्युएशन सांगतो, ती तुला परफॉर्म करायची आहे. जो त्या पात्राचा क्रस्ट आहे, महत्वाचं इमोशन आहे सिनेमातलं. तर त्याच्यावरती त्याने इम्प्रोव्हायझेशन सीन्स असे करून घेतले, 2दा 3दा 4थ्यांदा वगैरे. दॅट वॉज इट. तेवढंच, तेच शूट केलं आणि तेवढीच ऑडिशन होती. बाकी काहीच माहित नव्हतं. मग त्याच्यानंतर सुबोधचा मला फोन आला की आपण तुला लॉक करायचा विचार करतोय, तर एकदा गोष्ट ऐकण्यासाठी भेटूया. मग गोष्ट ऐकली. इतकी तोंडपाठ आहे ना सुबोधची गोष्ट, म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. सिनेमातल्या पात्रांचं असेल, सीनची ट्रीटमेंट असेल, कुठे शूट करणार, त्याचं लोकेशन असेल, हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये इतकं चपखल आहे. तर मला वाटतं डिरेक्टर जेव्हा एवढा स्ट्रॉंग हेडेड किंवा एवढा क्लिअर सॉर्टेड असतो, तेव्हा कलाकाराचं कामही तितकंच सोपं होतं आणि सिनेमाही तितकाच उजवा बनत जातो. तर त्यामुळे जेव्हा त्याने मला सांगितलं की या सिनेमासाठी आम्ही तुझा विचार करतोय, तर माझ्याकडे हो नाहीचा मुद्दाच नव्हता. माझ्याकडे मुद्दा की कधी आणि कशा तारखा आपण मॅनेज करूया, एवढाच मुद्दा होता. तर तो दिवस मला वाटतं आम्ही कॅफेमध्ये गोष्ट ऐकली होती आणि ती गोष्ट ऐकल्यानंतरच मी त्याला म्हणलं की हो, काही म्हणजे यात वादच नाही, मी करते हा सिनेमा, फक्त सांग कधी, कसं, काय. कधी कसं तुला सांग, भेटू. वाट पाहतो मी एका इशाऱ्याची. लिटरली असं झालं माझं. त्याच्यानंतर आम्ही काही वर्कशॉप्स केली, लुक टेस्ट झाली आणि मग फायनली आम्ही सेटवरती भेटलो.
कोकणाचं आणि सलग 50 दिवस तुम्ही शूटिंग केलं या चित्रपटाचं आणि तिथल्या काही गमती जमती अगदी थोडक्यामध्येच आणि असं काही दिवस आहे की जे तुम्ही अजूनही या सगळ्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रेक्षकांना सांगू शकता किंवा मग कोकणाचं यापूर्वी तुमचं संबंध आलेलं चित्रीकरणाच्या संदर्भात की दशावतार हा पहिला चित्रपट आहे की ज्याच्या संदर्भात तुम्ही कोकणामध्ये शूटिंग पहिला चित्रपट आहे दशावतार, ज्याच्याने माझा कोकणाशी संबंध आला. आणि 50-60 दिवस शूट सुरू होतं, पण मी 50-60 दिवस सलग नव्हते. मी येऊन जाऊन होते. आणि तेव्हा माझं नाटक चालू होतं, माझं हास्यजत्रा चालू होतं आणि या सिनेमाचं शूटिंगही चालू होतं. त्यामुळे तीनही फ्रंटवरती मी काम करत होते आणि प्रचंड हेक्टिक होतं हे शेड्यूल. तर खूप माझा मुंबई कोकण अपडाऊनचा प्रवास झालाय या दरम्यान. विमानं पाठ झाली होती, ट्रेन्स पाठ झाल्या होत्या, इतका प्रवास झालाय. तर या सगळ्यामध्ये असं मी खूप जास्त कोकण नाही बघू शकले, कारण मी शूट झाले की लगेच पळायचे आणि आले की लगेच शूट करायचे. पण जितकं कोकण पाहिलं ते प्रेमात पडणार होतं अर्थात. एवढ्या तळकोकणात मी कधीच गेले नव्हते. आमच्यातले बरेच कलाकार जे कोकणातले आहेत, तेही एवढ्या तळकोकणात गेले नव्हते. आम्ही अशा ठिकाणी शूट केलं जिथे रेंजही नाहीये. ज्या गावांमध्ये अजून रेंजच पोचली नाहीये तिथे आम्ही शूट करत होतो. तर कुठेतरी एक रिअलिटी चेक पण मिळाला आपल्या विकासाचा आणि माणसांच्या जगण्याचा. आणि खूप खूप खरी आणि वॉर्म माणसं होती तिकडे सगळी. तर दशावतार प्रकार पण मी पहिल्यांदाच पाहिला होता. आणि गंमत सांगायची म्हणजे एक खूप इंटेन्स सीन आहे या सिनेमामध्ये माझा. तर मला एका झाडाला टेकायचं होतं टेकमध्ये. ते खूप मोठमोठी झाड आहेत ना जंगलामध्ये, तर त्या झाडाची मुळं अशी खूप पसरली होती आणि ती ना अशी उबडखाबड होती. बरं, नाईट शिफ्ट होती त्यामुळे असं स्पष्ट दिसत नव्हतं. तर समोर बघत 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 मी त्या झाडाला टेकते, असा सीन होता. तर त्या टेकेपर्यंत मी सतत खाली पडत होते आणि म्हणजे मला सांगता येत नाही आता नेमकं काय सीन होता. तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येईल हा किस्सा. पण मी इतक्या वेळा की बघते 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 फ्रेमच्या बाहेर गेली, कुठे गेली, खाली पडली. किती रिटेक किती झाले? 5-6 रिटेक दिले मी आणि म्हणजे चांगली दुखापत झाली मला पडून पडून. आहे खूप गमतीशीर किस्सा. भूमिकेसंदर्भात अगदी शेवटचा प्रश्न. हसवणं आव्हानात्मक वाटतं की अशा गंभीर ज्या भूमिका असतात ते करणं आव्हानात्मक वाटतं? तुम्हाला काय वाटतं म्हणजे जास्त सोयीस्कर आणि सोपस्कर काय वाटतं? कुठल्या भूमिका करणं की सगळ्याच भूमिका अभिनेत्याला करायला लागतात? सगळ्याच भूमिका. मला वाटतं की कॉमेडी आणि सिरियस असं काही नसतं. भूमिका असते. ती जितक्या ट्रूथफुली आपण करू तेवढं आपण त्या जेवढ्या भूमिकेच्या जवळ पोहोचू तितकी ती सक्सेसफुल होते. तर कॉमेडी क्रिएट करणं ऑफकोर्स ते त्याचं कठीण काम आहेच. म्हणजे रडवण्यापेक्षा हसवणं कठीण आहे हे तर जगजाहीर आहे. पण मला वाटतं की सिरियस कामापेक्षा एखादी भूमिका जगणं हेही तितकंच कठीण आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो एखादी भूमिका सापडली तर त्या सापडण्याचा प्रवास हा खूप कठीण असतो आणि तो प्रत्येकाचा वेगळा असतो. तर कधी कधी कॉमेडी सोपी वाटू शकते आणि हा प्रवास कठीण. कधी कधी या भूमिका सोप्या वाटू शकतात आणि कॉमेडी क्रिएट करणं कठीण. सो इट डिपेंड्स. ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि 12 सप्टेंबरला पिक्चर रिलीज होणार. हेच आवाहन की हा सिनेमा म्हणजे मेजवानी आहे आणि मी प्रेक्षक म्हणून बघताना सुद्धा या ट्रेलरने खूप एक्साइट होती की हा सिनेमा मला बघायचा आहे आणि बापरे काय आहे आणि काय असणार आहे या सिनेमात. याच्या सगळ्या थिअरीज माझ्या डोक्यात तयार होतात. मी विसरून जाते कधी कधी की मी या सिनेमाचा भाग आहे. इतका हा प्रोजेक्ट आणि हा सिनेमा असा भारावून टाकणारा आहे. तर एवढीच विनंती आणि आग्रहाचं निमंत्रण 12 सप्टेंबरला थिएटरमध्ये दशावतार. 12 सप्टेंबरला दशावतार रिलीज होणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना आज ट्रेलर पाहता येईल आणि 12 सप्टेंबरला हा चित्रपट पाहता येईल.